आपल्या प्रलंबित मागण्या मागील 10 वर्ष प्रयत्न करून देखील पूर्ण होत नसल्यानं सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खंडाळा तहसील कार्यालय ते थेट मंत्रालय पायी चालत अर्धनग्न मोर्चा काढला। शेतकऱ्यांचा मोर्चा मानखुर्दमध्ये पोहोचला असताना पोलिसांनी हा मोर्चा अडवला। पोलीस वाहनाद्वारे शेतकऱ्यांना आझाद मैदानावर नेलं जाणार असून शेतकरी मात्र पायी जाण्याचा हट्ट धरतायत आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पाणी आणि बिस्किटचं वाटप केलं। दलित वस्तीच्या नावाआड यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरामध्ये लेआउटमध्ये विकास कामं सुरू असल्याचा आरोप करत नगरसेवकासह दलित कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच हे आंदोलन केलं। यावेळी अधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे आंदोलनकर्त्यांना मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षातच रात्र काढावी लागली। धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं वाशिम इथे आक्रोश आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं धनगर बांधवांनी हजेरी लावली। यावेळी जागरण गोंधळ घालत वाघ्या मुरळी यांची वेशभूषा धारण करून गीत गात हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातून धनगर बांधव वाशिमकडे रवाना झाले। अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन होणार आहे आणि सत्ता संपादन सभा होणार आहे। भारिपचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार अझरुद्दीन ओवैसींची संयुक्त सभा पार पडेल। एकंदरीत या सभेमध्ये अमरावतीमध्ये लोकसभा उमेदवाराचं नाव घोषित होऊ शकतं, त्यामुळे राजकीय वर्तुळात या सभेची चर्चा आहे। काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष असल्याची घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली। यावेळी त्यांनी वंचित आघाडीसाठी 12 जागांचीही मागणी केली असून राजेंद्र गवईंना वंचित आघाडीत घ्यायलाही प्रकाश आंबेडकरांनी विरोध केलाय। अनुसूचित जातींसाठी भाजपनं भरपूर कामं केली असून समतेचा संदेश आंबेडकरांनी नागपूरमधून दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तसंच काँग्रेस सरकार बोलायचं जास्त पण कामं कमी अशा टीकाही मुख्यमंत्र्यांनी केल्यात। नागपूरमध्ये आयोजित भाजपच्या अधिवेशनात ते बोलत होते। 2022 पर्यंत सर्वांना स्वतःचं घर मिळणार असून मोदींच्या राज्यात सर्वांच्या घरात वीज आली असं मुख्यमंत्री म्हणाले। त्याचबरोबर आंबेडकरांना निवडणुकीमध्ये हरवण्याचं काम काँग्रेसनंच केल्याचा आरोप त्यांनी केला। 2019च्या निवडणुकीपूर्वी अनुसूचित जाती मोर्चाचं नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आलं। यावेळी अधिवेशनाला अमित शहाऐवजी राजनाथ सिंग जात आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी नक्की झाली, मात्र पुणे लोकसभेच्या जागेचा गोंधळ अजूनही कायम आहे। चर्चा सुरू असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक समरमात पडलेत। आजपासून 90 दिवसांनी पुण्यात मतदान झालेलं असेल तर देशात काही ठिकाणी मतदान सुरू असेल असं भाकीत लोकसभा निवडणुकांपूर्वी प्रकाश जावडेकरांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढवणार आहे, मात्र महाआघाडीचा चेहरा अजूनही अस्पष्टच आहे। मात्र महाआघाडीकडे चेहरा असल्याचं माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचं म्हणणं आहे, तर महाआघाडीचा नेता हा निवडणुकीनंतर ठरणार असल्याचं ते म्हणतात। राज्यातील आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा चालू आहे। जागा वाटपात भांडण नसून संवाद सुरू असल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर चांगले गृहस्थ असून आंबेडकरांना जागा द्यायची बोलणी सुरू असल्याचं सुशीलकुमार शिंदेंनी सांगितलं। चिपळूणमधल्या शिरळ हे लोकसभा अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन यांचं माहेर असून त्यांच्या माहेरी झालेल्या विद्याभारती भारतीय शिक्षण संकुलाचं भूमिपूजन सुमित्रा महाजनांच्या हस्ते झालं। आणीबाणीत जे झालं ते चुकीचंच। आणीबाणी वेळी साधी माणसं, चांगली काम करणारी माणसं तुरुंगात डांबली गेली, हे चुकीचं झालं अशी भावना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी चिपळूणच्या कार्यक्रमात व्यक्त केली। इमर्जन्सीत जे काही झालं तर हे चुकीची गोष्ट तर ठीक करायची असेल तर आपल्याला मैदानात उतरावं लागेल। अर्थमंत्री आणि गडकरी विदर्भातले असतानाही विदर्भात सिंचनाचा अभाव असल्याचा टोला अजित पवारांनी लगावला। ते शनिवारी बुलढाण्यात आयोजित परिवर्तन निर्धार यात्रेत बोलत होते। बुलढाण्यातील मेहकर आणि संग्रामपूरला आज राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभा होत आहेत आणि यावेळी अनेक नेते उपस्थित असतील। नाशिक जिल्ह्यातील येवले इथल्या पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी पतंगबाजीचा आनंद घेतला। यावेळी त्यांना शिवसेनेचे उपसभापती रूपचंद भागवत यांनीही साथ दिली। काँग्रेस राष्ट्रवादीत सध्या जागा वाटपाची जोरदार लढाई सुरू असलेली पाहायला मिळते। नगरमधून उमेदवारी लढण्यास इच्छुक असलेल्या विखे पाटलांच्या पुत्रानं उमेदवारीचा आग्रह धरू, पण उमेदवारी जर दिली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी सुजय पाटील यांनी दाखवली आहे। तर दुसरीकडे अशोक चव्हाण यांचे मेहुणे आणि ज्येष्ठ भाजपचे नेते भास्करराव पाटील निवडणूक रिंगणासाठी सज्ज झालेत। भाजपकडून इच्छुक आणि प्रबळ उमेदवार असलेल्या भास्करराव पाटलांनी नायगावमध्ये एक मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं। त्यामुळे नांदेडमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मेहुणा आणि भाऊजींची रंगतदार लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे।
चिपळूणच्या सावर्डेची सुवर्ण कन्या ईशा पवारनं पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. 2019च्या नॅशनल गेम्स खेलो इंडियामध्ये ईशानं तिरंदाजी प्रकारात 145 गुण मिळवत सुवर्ण पदकाची कमाई केली. मुंबईकरांना फिटनेसचा मंत्र देणारी, वेगाला प्रेरणेची झालर लावणारी आशियातील सर्वात मोठी मुंबई मॅरेथॉन आज पहाटेच पार पडली. यावेळी मुख्य मुंबई मॅरेथॉनचा विजेता केनियाचा कॉस्मस लॅगट ठरला. हाफ मॅरेथॉननं या स्पर्धेला सुरुवात झाली आणि हाफ मॅरेथॉनच्या महिला गटात मिनू प्रजापती विजेती ठरली, तर साई गीता नाईक दुसऱ्या स्थानी होती. मुंबई हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटात श्रीनू मुगतानं बाजी मारली. करण थापा दुसऱ्या स्थानावर, तर कालिदास हिरवे तिसऱ्या स्थानी होता. 16व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये आघाडीचे धावपटू आणि उद्योगपतींसह अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य मुंबईकरांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे सुद्धा मॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी सहभागी झाले होते. मुंबई मॅरेथॉनची धूम पहाटेपासूनच होती आणि त्यातच ढोल ताशांचा ताल धावपटूंबरोबरच मॅरेथॉन प्रेमींचा उत्साह सुद्धा वाढवणारा होता. हिंगणघाट तालुक्यातील वेळा गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीमध्ये कापूस, सोयाबीन, तूर तसंच शेती उपयोगी साहित्य आगीत भस्मसात झालंय, तर 50 कोंबड्या सुद्धा या आगीमध्ये भाजल्या गेल्यात. त्यामुळे आगीमुळे शेतकऱ्याचं सुमारे 70 लाख रुपयांचं नुकसान झालंय. पुण्यातील आंबेगाव पठार इथल्या साई संस्कृती अपार्टमेंटमधील 5व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये घरगुती गॅस लिकेज झाल्यानं मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. दिवा लावताना हा मोठा स्फोट झाला, त्यामुळे पूर्ण घराचं मोठं नुकसान झालं. यामध्ये एक महिला भाजल्यानं ती किरकोळ जखमी झाली. बदलापूरचे शिवसेना उपशहर प्रमुख राजेंद्र उर्फ राजन चव्हाण यांनी आपल्या वाढदिवशी तलवारीनं केक कापल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले. या प्रकरणी बदलापूर पोलिसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान एकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांकडे शस्त्रांचा साठा सापडल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता बदलापुरात शिवसेना पदाधिकाऱ्यानं स्वतःच्या वाढदिवशी तलवारीनं केक कापलाय. त्यामुळे आता पोलीस या पदाधिकाऱ्यांवरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अहमदनगर मुकुंदनगर भागात निवडणुकीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक समद खान आणि अपक्ष नगरसेविका खान मीना जाफर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तलवारीनं हाणामारी झाली. तसंच एकमेकांवरती दगडफेक देखील करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. घटनेबाबत भिंगार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूर इथे राहत्या घरात पती पत्नीचा मृतदेह आढळला. गणेश दळवी आणि नीता गोरडे अशी दोघांची नावं आहेत. पत्नीची हत्या करून पतीनं स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी ही हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करतायत. औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात योगेश राठोड या तरुणाचा मृत्यू झाला. योगेशचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. बेळगावमध्ये मारियाल इथे तीक्ष्ण हत्यारांचा वापर करून तसंच दगडानं ठेचून दोघा मित्रांचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंतगौडा सोमरेड्डी पाटील, पत्र्याप्पा मल्लाप्पा मल्लांबार अशी मृतांची नावं आहेत. हे दोघेजण शनिवारी रात्री ट्रॅक्टर घेऊन एका शेतकऱ्याच्या शेतात नांगरण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांचा खून कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबईतल्या आरे कॉलनीच्या जंगलात एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेत पुढील तपासाला सुरुवात केली. मृत अल्पवयीन गोरेगाव पूर्वेकडे राहणारा असून त्याच्या कुटुंबियांनी त्यांना आत्महत्या केली नसून त्याची हत्या केल्याचा आरोप केलाय. मात्र त्यांना आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे शवविच्छेदन झाल्यानंतरच कळेल असं पोलिसांनी म्हटलंय. मुंबईमध्ये परळ टर्मिनलचं काम सुरू असल्यानं सकाळी 9 वाजल्यापासून मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. संध्याकाळी 6 पर्यंत सेंट्रल लाईनवरती हा मेगा ब्लॉक सुरू असून यामुळे धीम्या मार्गावरच्या गाड्या जलद मार्गावरती वळवण्यात आल्या आहेत. पुणे मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पासाठीच्या हरकती मागवण्यात आल्या आणि त्यासाठीचं निवेदन शनिवारी प्रसिद्ध करण्यात आलंय. औरंगाबादच्या स्मार्ट शहर बसचा मार्ग मोकळा झाला असून एसटी महामंडळासोबत आता अंतिम करार झाल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेल यांनी दिली आहे. राज्यात पसरलेल्या थंडीचा कडाका संक्रांतीपाठोपाठ संपला असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सरासरी कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी जाणवणाऱ्या गारव्याची जागा आता उकाड्यानं घेतली आहे. थंड हवेच्या ठिकाणी येणाऱ्या स्ट्रॉबेरीचे पीक दुष्काळी आणि अधिक तापमान असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील लाऊड गावातील सुनील कापरे या शेतकऱ्यानं यशस्वीपणे घेतलंय.
तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कापरे यांनी शेडनेटचा वापर करून 5 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलंय. आतापर्यंत त्यांनी 40 किलो स्ट्रॉबेरीची 400 रुपयांनी विक्री केली आहे, तर आणखी 500 किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन मिळेल असा विश्वास कापरेंनी व्यक्त केलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागीय पथकानं 2 वर्षात सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे 500 अधिकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली. यातील केवळ 33% लाचखोरांना शिक्षा झाली आहे. वाशिमच्या शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण गिऱ्हे या रणरागिणीनं ऐन तारुण्यात विधवा झालेल्या 30 महिलांना एकत्रित करत मकर संक्रांतीचा सण साजरा केला आणि यातील अनेक महिला कित्येक वर्षांनंतर अशा प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. आंबेगावच्या कळंब गावातील शेतकरी मारुती कहडणे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात अखेर 4थ्या दिवशी बिबट्या जेरबंद झालाय. 4 ते 5 वर्ष वयाची ही मादी बिबट्या असून तिची आंबेगावात दहशत होती. गेल्या काही दिवसांपासून आंबेगावात बिबट्याचा वावर होता, त्यामुळे त्याला जेरबंद करण्याची वारंवार मागणी होत होती. दरम्यान बिबट्याची रवानगी बिबट्या निवारण केंद्रामध्ये करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी वन परिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या कवठा इथे एका 7 ते 8 महिन्याचा बिबट्या मृतावस्थेमध्ये आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरती जाऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले. मात्र बिबट्याचा मृत्यू नेमका कशाने झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अकोला राष्ट्रीय महामार्गावरती अकोला ते बाळापूर रोडवरती पहाटे झालेल्या दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्ञानेश्वर बोरकर आणि भास्कर बोरकर अशी मृतांची नावं आहेत. 1999 पासून चंद्रावरील जमीन विक्री करता खुली करण्यात आल्याची माहिती लुना कंपनीनं दिली असून राधिका दाते यांच्या प्रकरणानंतर या गोष्टीचा उलगडा झालाय. शाहरुख खान, सुशांत सिंग राजपूतसह शेकडो भारतीयांनी चंद्रावरती जमीन खरेदी केली असून याबाबत अनेक उलगडे होत आहेत. आंबेनळी बस अपघातातील मृत चालकावरचा गुन्हा मागे घेऊन बचावलेले एकमेव प्रकाश देसाई सावंत यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आमदार संजय कदम, खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी या मागण्यांचं निवेदन पोलादपूर पोलिसांना दिलं. आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या बेळगाव आंतरराष्ट्रीय महोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आणि या पतंग महोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मलेशिया आणि सिंगापूरमधील पतंग प्रेमींनी सहभाग घेतला. बेळगाव पतंग महोत्सवात तिरंग्याचं प्रतीक आणि शिवरायांची प्रतिकृती असणारे पतंग सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पतंग उडवत महोत्सवाला सुरुवात केली. वर्धा जिल्ह्यातील लोणचावळी इथल्या एका शेतकऱ्याला चक्क तुमची तूर तुम्ही परत न्या अशी सूचना खरेदी विक्री समितीने केली आहे. ही सूचना तब्बल 7 महिन्यांनंतर शेतकऱ्याला देण्यात आली आहे. खरेदी विक्री समितीनं वर्ध्यात एकूण 8 शेतकऱ्यांना आपली तूर परत नेण्यास सांगितल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रात 668 शेतकऱ्यांना तूर परत केली जाते, तर सोबतच विकत घेतलेला 2852 क्विंटल हरभरा सुद्धा 157 शेतकऱ्यांना परत केला जातोय. स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नालासोपाऱ्याच्या केएमपीआयडी शाळेमध्ये किचन क्वीन 2019 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत 200च्या वर महिलांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी महिलांनी अनेक खाद्यपदार्थांची मेजवानी दिली. कोणी गुळापासून बर्फी केली, तर कोणी हिरव्या वाटाणापुरी, तर मटार पनीर, रव्याचे मोदक, पुरणपोळी, लापसी असे विविध पदार्थ यावेळी बनवण्यात आले होते. वीज देयकांवर मीटरवरील वीज वापराचं छायाचित्र छापण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय महावितरणनं घेतलाय. त्याऐवजी मीटर रिडिंगची माहिती ग्राहकांना मोबाईलवरती संदेश पाठवून दिली जाणार आहे. 1 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जाहिरात 24 तासात रद्द झाली. पंकजा मुंडेंच्या महिला आणि बालविकास खात्यानं ही जाहिरात काढली होती. अध्यक्षपदाच्या जाहिरातीमुळे राजकीय खळबळ निर्माण झाली होती. राज्याच्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये केंद्रानं आर्थिक निकषांवर जाहीर केलेल्या 10% आरक्षणाचा समावेश करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया काहीशी लांबण्याची शक्यता शिक्षण विभागानं वर्तवली आहे. नाशिकहून लवकरच अहमदाबाद आणि हैदराबादसाठी हॉपिंग विमानसेवा सुरू होणार आहे. अलायन्स एअरकडून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू केली जाणार आहे आणि त्यासाठी तिकीट बुकिंग देखील सुरू झालंय. राजगुरुनगर इथल्या पुणे नाशिक महामार्गावरती आणि बस स्थानकात रोड रोमिओंनी गेल्या अनेक दिवसांपासून हैदोस घातला असताना राजगुरुनगर पोलिसांच्या निर्भया पथकाकडून रोड रोमिओंची धरपकड करण्यात आली. यावेळी रोमिओगिरी करणाऱ्या युवकांना खेड पोलिसांनी महाविद्यालयीन मुलींसमोरच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली.